आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात असलेल्या मोही गावातील बेलदेव महादेव मंदिराबद्दलची अनोखी परंपरेची माहिती घेणार आहोत। या मंदिरात तब्बल 25 क्विंटल पुरणपोळीचा स्वयंपाक करून भंडारा साजरा केला जातो। हो, तुम्ही बरोबर ऐकला आहात, 25 क्विंटल पुरणपोळीचा स्वयंपाक करून भंडारा साजरा केला जातो। चला तर मग जाणून घेऊया या मंदिराबद्दलची अधिकची माहिती। महादेवाला देवांचे देव म्हटलं जातं। महादेवाची आराधना केल्याने जीवन आनंदी होते। भगवान शिवशंकराला महादेव, भोलेनाथ असे अनेक नावे आहेत। त्याचबरोबर अनेक अवतार देखील महादेवाचे पाहिले जातात। अनेक गावांमध्ये महादेवाची अतिप्राचीन मंदिरे देखील पाहायला मिळतात। असंच एक साताऱ्यातील मान तालुक्यात असलेलं बेलदेव महादेव मंदिर आहे, जे की अत्यंत पुरातन आणि शिवकालीन असल्याचे देखील ग्रामस्थ सांगतात। या मंदिराला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालं आहे। हे मंदिर स्वयंभू मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे। बेलदेव मंदिरात 25 क्विंटल पुरणपोळीचा प्रसाद केला जातो आणि संपूर्ण पंचक्रोशीला भंडारा दिला जातो। नेमकी काय ही परंपरा आहे, कधीपासून ही परंपरा सुरू आहे, याबद्दलची अधिकची माहिती घेणार आहोत गावातील ग्रामस्थ यांच्याकडून। नमस्कार, माझं नाव मालन धनाजी चव्हाण, माझं माहेर मोही आहे आणि हा सोहळा जो आहे बेलदेवाचा भंडारा हा खूप वर्षापासून 700 वर्षापासून चालत आलेला आहे आणि हा सगळा स्वयंपाक चुलीवर केला जातो। इथं पुरुष मंडळी पुरण शिजवतात आणि सगळ्या गावातल्या महिला येऊन पुरणपोळी बनवतात आणि स्वयंपाक एवढा स्वादिष्ट असतो, तुम्ही एकदा येऊन त्याचा स्वाद चाखूनच जावा। हुसेन, माझं नाव हुसेन शेख। हे 700 वर्षापूर्वीची परंपरा आहे। इथं आम्ही सगळे समाजाचे लोक येऊन आम्ही समागमानं सगळे मिळून इथं भंडाऱ्याचं काम करतो आम्ही। आणि जाती धर्म पाळत नाही, न जाती धर्म पाळता गावातील सर्व समाजातील लोक इथं येऊन एकोप्यानं काम करतात। मान तालुक्यातलं मोही हे गाव, तिथं बेलदेव नावाचं हे मंदिर आहे। या मंदिरामध्ये श्रावणात सगळ्या गावाच्या वतीनं भांडारा घातला जातो। या भांडाऱ्यामध्ये एकूण 25 क्विंटल माल असतो। त्यात 7 क्विंटल गहू असतो, 4 क्विंटल डाळ असते, 5 ते 6 क्विंटल तांदूळ असतो आणि गूळ 5 क्विंटल असतो। बाकीचं सामान मिरची, चटणी ह्याचं सर्व प्रकारे ग्रामस्थ सगळे एकजुटीनं येऊन हा भांडारा पार पाडतात। सगळ्या गावातील महिला स्वयंपाकासाठी हजर असतात। सर्व जाती धर्माचे लोक इथं येऊन अगदी परंपरेनुसार बऱ्याच वर्षापासून आलेला हा भांडारा आहे आणि इथे पंचक्रोशीतील सर्व माणसं उपस्थित राहतात। साधारण 700 वर्षापासून ह्याला परंपरा आहे। 700 वर्षापासून हे असा अखंडित चालू झालेला आहे। कुठल्याच वर्षी ह्याला खंड नाही, कुठल्याच प्रकारे काही अडचण आली तरी हा भांडारा हा पार पडतोच आणि पुरणपोळी हा नैवेद्य इथं लागतोच, त्याशिवाय दुसरा स्वयंपाक चालत नाही। स्वयं उदयनराजे यांच्या मालकीचं मंदिर असून स्वतः उदयनराजे आणि त्यांच्या मासाहेब कल्पना राणी भोसले या सुद्धा इथं उपस्थित असतात दिवसभर। न्यूज 18 लोकल साठी शुभम बोडके, सातारा।